Okay, very good morning. Today we will start the paper number 11. The very first topic is disconnection approach. This topic contains, these are some syllabus of the topic. Then start with the very basic concept. What is meant by retrosynthesis, or it is also called as disconnection approach. Here is one simple target molecule. A bond B bond C. This is the target molecule. The target molecule can be shown by symbol Tn. Here is the bond between B and C is breakdown, and the reaction we call as retrosynthesis. This reaction is called as retrosynthesis because here this is the retrosynthesis arrow. हा ए बी सी हा एक टार्गेट मॉलिक्यूल आहे आणि ह्याच्यापासून मला स्टार्टिंग प्रोडक्ट मिळवायचे, स्टार्टिंग रिएक्टंट मिळवायचे. कसं मिळवता येईल? बी आणि सी मधला एक बॉन्ड आपण ब्रेक करू शकलो. एक बी आणि सी मधला बॉन्ड ब्रेक केला तर आपल्याला काय मिळेल? ए आणि बी प्लस सी. हा जो सी मिळालेला आहे त्याला म्हणायचं आहे सिंथॉन और सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. सिंथॉन और सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. परत ह्या ए आणि बी हा परत एक टार्गेट मॉलिक्यूल आहे आणि आपण हा नॅचरल ऑप्टेन नाही आहे. तर परत काय करणार मी ह्याचं रेट्रोसिंथेसिस. मग रिव्हर्स रिएक्शनला आपण रेट्रोसिंथेसिस म्हणतो. या आरोहून आपण दाखवलेलं आहे आणि मला मिळालेलं काय? ए आणि बी. आणि हा ए आणि बी हे काय आहेत? स्टार्टिंग मटेरियल. म्हणजे हे जे आहे हे आपल्याला इझिली अवेलेबल आहे. मग रिएक्शन काय करणार आहे आपण? ए आणि बी ची रिएक्शन केली की आपल्याला ए आणि बी चा हा प्रोडक्ट मिळेल आणि हा ए आणि बी चा प्रोडक्ट वरती परत सी ची रिएक्शन केली आपल्याला मिळेल काय? हा टार्गेट मॉलिक्यूल. अशा प्रकारे जी सिंथेसिस रिएक्शन सिंथेसिस आहे त्याच्या रिव्हर्स म्हणजे रेट्रोसिंथेसिस. ओके, देन some basic part involved in the retrosynthesis. The very first definition is of disconnection. What is meant by disconnection? The definition is an analytical operation which breaks a bond and convert a molecule into possible starting material. म्हणजेच काय? एक आपण अनालिटिकल ऑपरेशन करणार आहे पेपरवरती, त्याच्यामध्ये आपण काही बॉन्ड ब्रेक करून आपल्याला स्टार्टिंग मटेरियल मिळवता येतात काय? याला म्हणायचं आहे डिस्कनेक्शन. अ रिव्हर्स ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनची उलटा प्रोसिजर म्हणजेच काय? डिस्कनेक्शन. ओके, डिस्कनेक्शन. मग सिम्बॉल काय त्याचा? तर हा सिम्बॉल दाखवलेला आहे. हा सिम्बॉल आहे त्या डिस्कनेक्शन अप्रोच. And a curved line drawn through being a bond breaking. जिथं आपण बघितलं मागच्या स्लाइड मध्ये, ओके, इथं जे आपण बघितलेलं आहे हा जो कर्ली लाईन आहे हे दाखवतो आपण कशासाठी? बॉन्ड कुठं ब्रेक झाला हे दाखवण्यासाठी आपण कर्ली लाईन यूज करतो. ते नेक्स्ट डेफिनेशन इज FGI. The long form is functional group interconversion. The long form is functional group interconversion. काय शिकता येईल आपण त्याच्या फंक्शनल ग्रुप इंटरकन्वर्जन मध्ये? Yes, the operation of writing one functional group for another so that disconnection becomes possible. Again, the reverse of a chemical reaction. Symbol, जो तुझा डिस्कनेक्शन सिम्बॉल आहे तो त्याच्यावरती लिहायचा आहे FGI. म्हणजेच काय? The operation of writing one functional group for another so that discussion becomes possible. आपल्याला माहित आहे एक फंक्शनल ग्रुपचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्या फंक्शनल ग्रुप मध्ये करू शकतो. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा आहे प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतो? अल्डिहाइड मिळतो. राईट, हे आपल्याला प्रोसिजर माहित आहे. अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर काय मिळतो आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? फंक्शनल ग्रुप इंटरकन्वर्जन. अल्कोहोलचं कन्वर्जन आपण अल्डिहाइड मध्ये करू शकतो, कीटोन मध्ये करू शकतो, एक्सेट्रा. Then next one is reagent.
a compound which reacts to give an intermediate in the plain synthesis. एखादा कंपाऊंड कुठंतरी एखाद्या रिएजंट वरती रिएक्ट झाला की एक इंटरमिडिएट फॉर्म होतो आपल्या सिंथेसिस मध्ये, त्याला आपण म्हणायचं काय रिएजंट. देन नेक्स्ट वन इज सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. A reagent carrying out the function of a synthon which cannot itself be used often because it is too unstable. And next one definition is synthon, a generalized fragment, usually an ion produced by disconnection. आता बघूया सिंथेटिक इक्विव्हॅलेंट म्हणजे काय आणि सिंथॉन म्हणजे काय परत एकदा. तर असा एखादा रिएजंट, जो रिएजंट त्यातला एखादा पार्ट, त्या पार्टला आपण म्हणायचं काय सिंथॉन, तो स्वतःहून असत नाही कारण की तो हायली अनस्टेबल असतात. त्या पूर्ण सॅम्पलला आपण काय म्हणणार, त्या रिएजंट सॅम्पलला आपण म्हणणार आहे सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. आणि सिंथॉन म्हणजे काय, एक फ्रॅगमेंट असणार आहे आयॉन, निगेटिव्ह चार्ज, आणि तो आयॉनला आपण म्हणणार आहे काय सिंथॉन. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सिंथॉन आणि सिंथेटिक इक्विव्हॅलेंट म्हणजे काय. इथे एक एक्झाम्पल आहे PHC मिथिल इथिल दिस इज OH. हा टर्शरी अल्कोहोल आहे, याचे 3 सबस्टिट्यूएंट्स हे वेगळे आहेत. ह्याचा डिस्कनेक्शन आपण केला तर आपलं काय होईल, आपल्याला ऍसिटोफिनोन मिळेल. ऍसिटोफिनोन. जर आपण इथिल ग्रुप हा बॉन्ड ब्रेक केला, हा जो इथिल मायनस आहे ET मायनस, ह्याला म्हणायचं आहे सिंथॉन. कारण मला सांगा तुम्ही ET मायनस असणार असं कुठला कंपाऊंड आहे का आपल्याकडे अवेलेबल? ET मायनस मला सांगा ह्या जगामध्ये फक्त नाव असणार माणूस कोण आहे का? संदीप, त्याला सरनेम नाही असं कोण आहे का? तर कम्प्लीट नावानुसार तो आहे, त्याला पण म्हणायचं काय सिंथॉन. आणि ETMgBr हा म्हणायचा ग्रिग्नार्ड रिएजंट. इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ग्रिग्नार्ड रिएजंट. हा ET असत नाही तर तो पूर्ण फॉर्म मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. म्हणजेच काय, ह्या कंपाऊंड मध्ये ET मायनसला आपण म्हणायचं आहे सिंथॉन, आणि ETMgBr म्हणजे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडला म्हणायचं काय सिंथेटिक इक्विव्हॅलेंट. Then next one definition is target molecule. The molecule whose synthesis is being planned. ज्या मोलिक्यूलचा आपण सिंथेसिस प्लॅन करून तयार करणार आहे त्याला आपण म्हणायचं आहे टार्गेट मोलिक्यूल. बघूया आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये. ओके, स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट इज वन ग्रुप डिस्कनेक्शन. ओके, काय म्हणतोय मी आपण, वन ग्रुप डिस्कनेक्शन आता आपण स्टार्ट करणार आहे. त्यातला पहिला पॉइंट असणार आहे डिस्कनेक्शन ऑफ सिंपल अल्कोहोल. वन ग्रुप डिस्कनेक्शन म्हणजे फक्त एक ग्रुपला डिस्कनेक्ट करायचं. वन ग्रुप डिस्कनेक्शन म्हणजे काय, त्या कंपाऊंड मधला एकच ग्रुप डिस्कनेक्ट करायचा आहे. मग ते करत असताना पहिला आपण एक्झाम्पल बघणार आहे डिस्कनेक्शन ऑफ सिंपल अल्कोहोल. सिंपल अल्कोहोल मधलं डिस्कनेक्शन आता आपण बघूया. आता इथं जी समोर दिसते एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहे मिथिल म्हणजे CH3 कार्बन, CH3 CN सायनाइड OH. हा एक टर्शरी अल्कोहोल आहे. ओके, ह्याला आपण म्हणले काय टार्गेट मोलिक्यूल. मग ह्या टार्गेट मोलिक्यूल मध्ये आता आपल्याला काय करायचं बघा, हा कार्बन आणि हा सायनाइड. सायनाइड कसा असतो, यस सायनाइड हा गुड लिव्हिंग ग्रुप असतो किंवा न्यूक्लियोफाइल असतो, राईट. सायनाइड इज अ गुड अनायन and the cation